आज मी तुमच्याशी बोलणार आहे दयाळू आणि क्षमा करण्याच्या वृत्तीविषयी. मी नुकतंच एक पुस्तक लिहिलंय, नाव आहे डू युअर सेल्फ अ फेवर अँड फॉरगिव्ह. आणि हे पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेत मला पुन्हा या गोष्टीचं स्मरण झालं की किती महत्वाचं आहे की आपण संतप्त ख्रिस्ती लोक नाही आहोत हे लक्षात ठेवायला हवं. आपण संतप्त ख्रिस्ती हा एक विरोधाभास आहे. आणि मी ग्रीक शब्दकोशामध्ये प्रेम या शब्दाचा अर्थ पाहत होते. मला प्रेम या शब्दाचा अभ्यास आवडतो कारण त्यामुळे मी त्या दिशेने चालू शकते, कारण देवाची इच्छा हीच आहे. मी पुन्हा एकदा प्रेम हा शब्द पाहिला माझ्या मनाला तजेला देण्यासाठी. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रेम हा ख्रिस्ती जीवनाचा गाभा आहे. बघा, कटुता, सूड भावना आणि अक्षमाशीलता यात प्रीती नाही. रागामध्येही प्रीती नाही. म्हणून जर प्रीती हा ख्रिस्ती जीवनाचा गाभा असेल तर आपण संतप्त ख्रिस्ती कसे असू शकतो आणि आपल्याला हे कसं पटू शकतं? कारण बघा, आपण मुखावर स्मितहास्य ठेवून चर्चच्या दारात जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला रागाची समस्याच नाहीये. काही जणांची नसेल, पण इथे आलेल्या बऱ्याच जणांची राग ही मोठी समस्या आहे. ज्यांच्यावर तुम्ही संतप्त आहात त्यांच्यासोबतच तुम्ही आला असाल. या सभागृहात प्रवेश केल्यापासून तुम्ही कशावर तरी रागावलेले असाल. हो, खरंच. तुम्हाला हवी ती जागा मिळाली नाही म्हणून, तुमच्या आवडीचं गाणं त्यांनी गायलं नाही म्हणून, इथले दिवे तुम्हाला त्रास देत असतील किंवा हास्यास्पद अशा गोष्टींमुळे तुम्ही चिडला असाल, अगदी क्षुल्लक कारणावरून. आता नीट लक्ष द्या, कारण हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनातला सर्वाधिक भाग जेव्हा सैतान काबीज करतो तेव्हा त्याचं कारण असतं अक्षमाशीलता. एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनातला सर्वाधिक भाग जेव्हा सैतान काबीज करतो तेव्हा त्याचं कारण असतं अक्षमाशीलता. आपण दुसरा शास्त्रभाग बघूया. 2 कोरिंथ अध्याय 2 वचन 10 आणि 11. हा शास्त्रभाग तुमच्यासाठी पडद्यावर झळकवला जाईल. एक सांगू, मी विस्तारित बायबलमधून शिकवते आणि ज्या कुणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता, हे प्रेषित पौल शिकवतोय, ज्या कुणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्या बाबतीत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे. ख्रिस्ता समक्ष. आता वचन 11 मध्ये तो आपल्याला सांगणार आहे की क्षमा करायला तो इतका उत्सुक काय आणि आपणही का असावं तेही सांगणार आहे. अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. आणि हे शक्य आहे की आज तुमच्यापैकी काही जणांच्या जीवनात अशा काही समस्या असतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूला दार उघडं करून दिलं असेल, ती समस्या निघून जावी म्हणून प्रार्थना करत असाल. मात्र त्याच वेळेस तुम्हाला दुखावलंय त्याची क्षमा करणं नाकारत असाल. पण जर तुम्ही तसं केलं नाही, क्षमा केली नाही, तर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. पण जॉयस, माझ्या भावना तुला कळणार नाहीत. मला तुम्हाला उर्मट उत्तर द्यायचं नाही, पण एक सांगू, तुम्हाला कसं वाटतं याची मला पर्वा नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही मला तुमची काळजी नाही किंवा तुमची चिंता नाही, तर मला इतकंच म्हणायचंय, आपण आपल्या भावनांवर मात करायलाच हवी. आपल्याला नेहमी वाटतं सगळं छान असावं, पण सत्य आहे की आपल्यासाठी नेहमीच सगळं छान असणार नाही. थोड्या वेळाने मी तुमच्यासाठी कलस्यकरांमधनं एक वचन वाचणार आहे. ते म्हणतं की दया धारण करा, दया धारण करा. एक सांगू का, तुम्ही हेतुपुरस्सर दयाळू होऊ शकता. आता दयाळूपणा योग्य नसतो, म्हणजे असं की दयेमध्ये काहीच योग्य नसतं, कारण जेव्हा तुम्ही दयाळू होता तेव्हा तुम्ही जे पात्र नाही त्यांना काहीतरी देत असता. तुम्ही काही गोष्टी सोडून देण्याचा निर्णय घेता. जर तुम्ही त्याविषयी नियमानुसार वागला असतात तर तुम्ही म्हणू शकला असतात की मी तुम्हाला तसंच अजिबात सोडून देऊ शकत नाही, कारण जे काही तू केलंयस ते चुकीचं आहे. पण बायबल म्हणतं दया धारण करा, या सर्वांवर प्रीती धारण करा. प्रीती. गेल्या 10-15 वर्षात मी माझ्या जीवनात एक मौल्यवान गोष्ट शिकले, ती म्हणजे हेतुपुरस्सर योग्य गोष्टी करणं. ते करावंसं वाटतं म्हणून नाही, तर हेतुपुरस्सर करणं. आणि खरं तर जेव्हा मी जे योग्य आहे ते करते, जरी मला ते करावंसं वाटत नसलं तरी, तेव्हा माझी आत्मिक वाढ होत असते.
जेव्हा एखादी योग्य गोष्ट मला करावीशी वाटते तेव्हा ती करणं फार सोपं असतं. त्यासाठी आटापिटा करावं लागत नाही, कारण एकेकाळी तीच गोष्ट करणं मला जड जात होतं. पण आता सवयीने माझी त्या गोष्टीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे असं समजू नका की योग्य गोष्टी करणं नेहमीच सोपं असतं. लक्षात असू द्या, जेव्हा तुम्हाला योग्य गोष्टी करायच्या असतात आणि ते करणं कठीण वाटतं तेव्हा तुम्ही असं म्हणा की मी वाढते आहे. मी हेतू पुरस्सर योग्य निवड केल्यामुळे मी आत्म्यात वाढते आहे. चांगलं करण्यात थकू नका. इफिस्करांस 4:26. तुम्ही रागवा पण पाप करू नका. मला आवडतं कारण रागवायचं पण पाप न करता. राग येणं हे मुळात काही पाप नाहीये. ती खरं तर एक भावना आहे जी मन दुखावल्यामुळे व्यक्त करण्यासाठी देवाने दिली आहे. तेव्हा राग येणं यात काही पाप नाहीये. पण रागात असताना जे वावगं घडतं त्यामुळे पाप घडतं. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, म्हणजे तुमचा राग दिवस मावळण्यापूर्वीच निघून जायला हवा पूर्णपणे. वा, तुमच्यापैकी किती जणांनी चर्चमध्ये जाऊन आराधना केली असेल, प्रार्थना केल्या असतील, पण आदल्या रात्री रागातच झोपले असतील. तुम्ही घरी असताना तुमच्या पत्नीसोबत तुमचं भांडण होतं. तुम्ही रागानेच आपल्या बिछान्यात झोपायला जाता आणि पवित्र आत्मा सांगतो की तुम्ही स्वतःला नम्र करायला हवं, पत्नीकडे जाऊन सगळं सुधारायला हवं. त्यात तुमचा दोष नसला तरी, कारण ही मोठी गोष्ट असते. हो, तो नक्कीच मनाचा मोठेपणा असतो. माझी काही चूक नव्हती, तिनेच माझ्याकडे यायला हवं. जेव्हा देव आपल्याला क्षमा करायला सांगतो तेव्हा तो आपल्याला अशी कठीण गोष्ट करायला सांगत नाही जी बघून त्याला फार मजा वाटत असते, असं नक्कीच नाही. प्रत्येक गोष्ट, आता हे ऐका, कदाचित तुम्ही हे ऐकण्यासाठीच इथे आला असाल, तुमच्यासाठी हे मोलाचं आहे. प्रत्येक गोष्ट जी देव तुम्हाला करायला सांगतो ती जर तुम्ही केली तर ती दीर्घकाळासाठी तुमच्या फायद्याची ठरेल. प्रत्येक कठीण गोष्ट जी देव तुम्हाला करायला सांगतो, आता या क्षणी जर तो तुम्हाला एखादी गोष्ट सोडायला सांगतोय, एखादी गोष्ट करायला सांगतोय, किंवा तो तुम्हाला एखाद्या ठिकाणी थांबायला सांगत असेल ज्यापासून तुम्ही पळत असाल, किंवा एखाद्या व्यक्तीला धरून राहायला सांगत असेल जिच्यापासून तुम्ही पळू पाहत असाल, प्रत्येक कठीण गोष्ट जी देव तुम्हाला करायला सांगतो त्याला तुमचं जीवन दयनीय करायचं नसतं. त्याला तुम्हाला अशा स्थानावर न्यायचं असतं जिथे तो तुमच्या जीवनात खूप काही करू शकेल, अशा गोष्टी ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कधी. आणि आज माझी प्रार्थना आहे की देवाने माझ्या मुखाचा उपयोग करून तुम्हाला हे समजायला मदत करावी की तुम्ही आपल्या सर्व प्रकारच्या रागाच्या भावना आणि कटुतेच्या भावना आणि ज्याने तुम्हाला दुखावलं अशांशी न बोलण्याची भावना, याच्या पलीकडे तुम्ही जायला हवं. आणि तुम्हाला मोठ्या गोष्टी करायच्या आहेत, आणि त्याही देवाच्या मार्गाने. कारण जर तुम्ही आपल्यातले सगळे विवाद, सगळी कटुता आणि सूड भावना, सगळा राग आपल्या जीवनातून बाहेर काढून ठेवला तर तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की देव तुमच्या जीवनात काय काय करू शकतो ते. कितीतरी लोक हा चमत्कार घडावा म्हणून प्रार्थना करत असतील, पण आपल्या गोष्टी सोडून द्यायची त्यांची इच्छा नसेल. तुम्हाला धक्का बसेल हे जाणून की इथे बसलेले कितीतरी लोक, लेकवूडचे अद्भुत असे लोक, या भागातून एकत्र आलेले लोक, तुम्ही छान गीत गाता, तुम्ही मोठमोठे स्टिकर्स लावता, तुम्ही आपले ख्रिस्ती दागिने घालून मिरवता, तुम्ही आपलं 26 भाषांतरांचं बायबल आपल्यासोबत घेऊन येता. मला नाही माहित तुम्ही सीडी ही विकत घ्याल, पण कुणावर तरी रागावलेले असाल. कुणी कुणावर रागावू नये असं तुम्हाला मनापासून वाटत असेल, पण तुमच्या बाबतीत ते समर्थनीय असेल, कारण शेवटी तुमच्या बाबतीत काय घडलं ते आम्हाला समजूच शकत नाही. पण बघा, येशूला वधस्तंभी खेळलं तेव्हा तो म्हणाला, हे बापा यांची क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही. जेव्हा स्तेफनाला धोंडमार झाली तेव्हा तो म्हणाला, हे बापा यांची क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही. जी गोष्ट आता मी सांगणार आहे ती जर तुम्ही समजून घेतलीत तर तुमचं जीवन नक्कीच बदलून जाईल. गेल्या वर्षीच अनेकदा देव ही गोष्ट माझ्या अंतःकरणाशी बोलला आणि ती ऐकून मी अवाक झाले. तो म्हणाला, जॉयस, जेव्हा कुणी तुला दुखावतं तेव्हा ते तुझ्या बाबतीत काय वागले यापेक्षा ते स्वतः बाबतीत काय वागले याची तुला काळजी वाटायला हवी. कारण जेव्हा लोक देवाच्या लेकरांना दुखावतात तेव्हा देव ते तसंच सोडून देत नाही. इथे कोणी आईवडील आहेत का? जेव्हा तुमच्या मुलांना कोणी दुखावतं तेव्हा तुम्ही कसे वागता? माझं तर असं होतं की
तू काहीही कर, पण माझ्या मुलांना हात लावूनच दाखव तू. त्या दिवशी ख्रिस्ती म्हणून जगणं माझ्यासाठी कठीण असतं. आमेन. तसंच देवालाही ते आवडत नाही जेव्हा लोक त्याच्या लेकरांवर अन्याय करतात आणि त्यांच्याशी वाईट वागतात आणि त्यांना दोष देतात किंवा त्यांचा न्याय करतात. बघा, आपण हे शिकायलाच हवं आणि म्हणूनच बायबल म्हणतं की तुम्ही आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. शत्रूंसाठी प्रार्थना करा, कारण खरं तर ते आपल्याला जे काही करतात त्यामुळे आपलं फारसं काही बिघडत नाही, पण त्यांना मात्र मदतीची गरज असते. म्हणून इथून पुढे आपल्या रागात सूर्य मावळू देऊ नका. आता इथे तुम्ही म्हणू शकता माझ्या भावनांपुढे माझा उपाय नव्हता, काय करू? तुमच्या भावनांविषयी मी बोलत नाही, आपण बोलतोय ते तुमच्या निर्णयाविषयी. मला असं आढळून आलं जेव्हा मी डेव्हवर संतप्त होते, प्रथम मी त्याच्या खोलीत जाऊन त्याच्याशी बोलायला हवं, मला आवडो अथवा ना आवडो. पण होतं असं, जेव्हा तुम्ही एखाद्यावर रागवता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी आपले सगळे दरवाजे बंद करता. मग मधली भिंत वाढत जाते. माझ्या बाबतीत मी पुढच्या दाराने बाहेर पडून घराला वळसा घालून मागच्या दाराने आत यायचे पुन्हा एकदा. चला, आता तुम्ही माझ्यासोबत आहात का? मला आढळून आलं मी त्याच्या खोलीत जाऊन म्हणायला हवं की तू या मॅचचा खरोखर खरोखर आनंद लुटतोयस का? तुला मी खाण्यापिण्यासाठी काही आणून देऊ? मला तू खूप आवडतोस, मी झोपतेय, लवकर. किती जणांना वाटतं ख्रिस्ती लोकांसाठी राग ही समस्या मोठी समस्या आहे? बघा, खरंच तुम्ही त्याबद्दल काहीतरी करायलाच हवं आणि आपण प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारायला हवी वैयक्तिकरित्या, हे म्हणायची की मी रागात जगणार नाही. आता तुम्हाला कसं वाटतं यावर तुम्ही उपाय करू शकत नाही, पण तुम्हाला जे करायचंय त्यासाठी मात्र तुम्ही काहीतरी करू शकता. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत योग्य गोष्टी करत राहिलात तर तुमच्या भावना मागोमाग येतीलच. मी हे पुन्हा एकदा सांगेन, जर तुम्ही योग्य गोष्टी करत राहिलात तर तुमच्या भावनाही त्यामागे येतीलच. जेव्हा तुम्ही आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करता तेव्हा ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता त्याचा राग बाळगणं फार कठीण नसतं. तेव्हा तुम्ही या गोष्टीने सुरुवात करू शकता, ज्याने तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही रागावलेले असता तेव्हा तुम्ही वचन काढून त्या विषयावर अभ्यास सुरू करू शकता. आणि बघा, जेव्हा माझं डोकं दुखतं तेव्हा मी माझ्या डोक्याला बँडेड लावत नाही. तसंच जेव्हा तुम्ही एखाद्यावर रागवता तुम्हाला सुबत्तेच्या संदेशाची गरज नसते, तुम्हाला गरज असते ती रागावर अभ्यास करण्याची. कटुता, सूडभावना, अक्षमाशीलता यावर सतत मनन करण्याची गरज असते. वचनाद्वारे तुमचं बंधन दूर होईपर्यंत मग तुमची भरभराट मागोमाग येते. पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. पण आधी तुम्ही देवाचं राज्य मिळवा. जसं देवाला वाटतं तशा गोष्टी करायला शिका, म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या मागे तुम्हाला जावं लागणार नाही, ते तुमच्या मागे येतील. फिलिप्पियरांस 2:5 म्हणतं की जी चित्तवृत्ती प्रभू येशूमध्ये होती तीच आपल्यातही असावी. त्याने स्वतःला कसं नम्र केलं याविषयी त्यात पुढे सांगितलंय. बघा, नम्रता ही माझ्या मते अशी सुंदर वृत्ती आहे जी आपल्यामध्ये येण्यासाठी आपण झटायला हवं, कारण ती अंगी बाणवणं सगळ्यात कठीण आहे. पण खरी नम्रता हा सगळ्यात सुंदर असा सद्गुण आणि सगळ्यात सुंदर अशी वृत्ती आहे जी येशूला आपल्याला शिकवायची आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की नम्रतेशिवाय दयाळू असणं अशक्य आहे. कारण बघा, मला दुःख वाटतं मी एका व्यक्तीवर दीर्घकाळापर्यंत चिडले होते. मी तिच्यावर एवढी कशी चिडली याचंच मला आश्चर्य वाटतंय. ती व्यक्ती माझी नातेवाईक होती आणि बरं झालं डेव नव्हता. डेवचं आणि माझं लग्न होऊन इतका काळ लोटलाय की आम्हाला रागाचं काही वाटत नाही. 44 वर्ष आता वाटतं की कशाला भांडायचं. मी कुणावर तरी रागावले होते. मी तुम्हाला सगळा तपशील देत नाही, याचं सविस्तर वर्णन मी अलीकडेच लिहिलेलं माझ्या पुस्तकात आहे. मला वाटतं की ती व्यक्ती खरोखर खूप चीड आणणारी होती.
कारण तिने माझ्यावर अवाजवी दबाव आणला होता जेव्हा माझ्यात तो पेलण्याची क्षमता नव्हती. जेव्हा मी तिला एखादी क्षुल्लकशी गोष्ट करायला सांगायचे, ती त्या गोष्टीचा फार बाऊ करायची आणि तिच्या अशा वागण्यामुळे माझ्या संयमाचा कडेलोट झाला. मी सहसा तसं करत नाही, पण इथे माझा नाईलाजच झाला. आणि मी सांगितलं प्रत्येकाला की ती कशी वागतीये. डेव्हला सांगितलं, मी माझ्या मुलांनाही फोन करून याविषयी सांगितलं, जी एक लक्षणीय गोष्ट आहे. आणि आज मला याविषयी बोलायचंय कारण प्रीती झाकते. प्रीती उघड करत नाही, प्रीती झाकते. प्रीती इतरांशी असलेले नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करते, ती त्यांची नासाडी करत नाही. पण मी इतकी चिडले की मला फक्त तिची घृणा वाटत नव्हती, तर मला वाटत होतं सगळ्यांनी तिला झिडकारावं. तुम्हाला राग येत नाही का जेव्हा कुणी तुमचं मन दुखावतं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसोबत असता तेव्हा ते तुम्हाला सांगतात की ती व्यक्ती किती चांगली आहे? तुम्हाला नक्कीच म्हणावंसं वाटेल, बघा मला तुम्हाला काही सांगायचंय. तर काही असो, मी स्थिर होते आणि मला माझा राग वाजवी वाटत होता. 3 दिवस उलटून गेले आणि मी अपेक्षा करत होते की तिने माझी क्षमा मागावी, पण फोन आला नाही. आणि एके सकाळी मी प्रार्थनेत होते. देवाची आज्ञा मोडून प्रार्थना करणं कठीण जातं, कारण प्रार्थनेत प्रभूला जे सांगायचं असतं ते तुम्हाला ऐकायचं नसतं. तर एके सकाळी मी प्रार्थना करत होते. त्या घटनेला बरेच दिवस झाले होते आणि प्रभूने माझ्यामध्ये कार्य सुरू केलं होतं आणि तो सारखा माझ्या मनात घालत होता की मी तिला फोन करून मी तिची क्षमा मागावी. आणि मग काय सांगू, मी प्रभूला इतकंच म्हणू शकले, नाही प्रभू, नाही 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 नाही, या खेपेला तरी नको प्रभू, तू माझ्यापेक्षा दुसऱ्या कुणाला तरी असं करायला सुचव ना. ही स्त्री देखील ख्रिस्तीच आहे. मी आणखी काही काळ थांबले आणि मला खात्री होती की ती नेमकं असंच म्हणेल की बघ तू माझं मन दुखावलंयस आणि तू असं करायला नको होतंस. म्हणून मी प्रभूला म्हटलं की ठीक आहे प्रभू, मला तिची क्षमा मागायची कारण तू मला आवडतोस आणि मला तुझी आज्ञा पाळायची, पण निदान तिला असं म्हणायचं मन दे की मीही चुकले होते. आणि मला वाटलं चल मी हे करू शकेन जर या प्रकरणाची जबाबदारी मलाच घ्यावी लागली नाही तर. आणि मग या अपेक्षेने मी तिला फोन केला की ती फोन घेणारच नाही, कारण बऱ्याचदा ती उचलत नाही. पण अहो आश्चर्य, ती त्या दिवशी घरी होती माझ्यासाठी आणि मी तिला एवढंच म्हणाले की बघ त्या दिवशी मी तुझ्यावर चिडले, त्याबद्दल मला तुझी क्षमा मागायची. आणि पलीकडून ती लगेच म्हणाली की एक सांगू, आता त्याबद्दल काही विचार करू नकोस. ती म्हणाली की माझं वागणंही बरोबर नव्हतंच. आणि मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की सगळा ताण नाहीसा झालाय. मी प्रार्थना करू शकते आणि मी पुस्तक लिहू शकते. मी हे सगळं करू शकले नसते जर मी स्वतःला मनापासून नम्र केलं नसतं आणि तिला स्वतःहून मी तिची क्षमा मागितली नसती, कारण यात माझी काहीच चूक नव्हती. पण मला जाणीव झाली की जरी तिची चूक होती तरीही मी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ती सुद्धा तितकीच चूक होती. बघा, जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतं तेव्हा तुमच्याकडून व्यक्त होणारा राग सुद्धा तितकाच चुकीचा हा असतोच. मला वाटतं की आपण सहजरीतीने पेलण्याची वृत्ती धारण करावी. तशी मी स्वभावतः काही गोष्टी सहजपणे घेणारी व्यक्ती मुळीच नाहीये. मी माझ्या जीवनात प्रयत्नपूर्वक ही वृत्ती धारण केलेली आहे. का सांगू, जर तुम्ही आत्ता किंवा नंतर एखाद्या गोष्टीला मोठ्या मनाने किंवा सहजपणे घेण्याची वृत्ती धारण केली नाहीत आणि तुम्ही राईचा पर्वत करण्याची वृत्ती सोडली नाहीत तर तुमचं जीवन सुरळीत चालणं कठीण होईल. बायबलमधलं एक वचन मला खूपच आवडतं. बायबलमधल्या अतिसुंदर वचनांपैकी एक वचन, आणि ते आढळून येतं मत्तई अध्याय 11, 28, 30. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवांना विसावा देईन. मी तुमच्या जीवांना मोकळे करून ताजेतवाने करीन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू तुम्ही आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्हास विसावा मिळेल. हे सुंदर नाहीये का? लीन आणि नम्र, दीन आणि सौम्य, आणि मग त्यातून मिळणारी अद्भुत अशी शांती. तो म्हणतो की मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास
विसावा मिळेल. बघा, ज्या क्षणी मी स्वतःला नम्र करते आणि एखाद्याची क्षमा मागते, केवळ मला शांती मिळावी या हेतूने मी करते. जरी इतरांनी माझी क्षमा मागावी असं मला वाटत असलं तरी ताबडतोब मिळणारं पारितोषिक म्हणजे माझ्या जीवाची शांती. माझ्या जीवाला त्यामुळे लगेच शांती मिळते. कारण माझे जो सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. आणि विस्तारित बायबलमधला हा भाग मला आवडतो. तो जड किंवा कठीण त्रासाचे ओझे नव्हे. माझा प्रतिपाळ अशा माणसाकडून झाला, माझे वडील, जे अति कठोर, रागीट आणि निष्ठुर असे होते. त्यांच्या आसपास असताना एकच गोष्ट सतत जाणवायची, ती म्हणजे तणाव. आणि मला खेदाने म्हणावंसं वाटतं, माझ्या जीवनाच्या आरंभीच्या दिवसात मीही तशीच होते, अगदी कर्मठ स्वभावाची. बघा, जर तुम्ही दयाळू नसाल तर तुम्ही कर्मठ असाल, पण तुम्ही दोन्ही नसाल. तुम्ही एकतर कर्मठ असाल किंवा दयाळू असू शकाल. आणि कर्मठपणा म्हणजे लोकांकडून किंवा परिस्थितीपासून तुमच्या विशिष्ट अपेक्षा असणं, आणि जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग तुम्ही अस्वस्थ होता आणि स्वाभाविकपणे तुम्ही आपल्या भावना इतरांना कळवता. आता खरं तर आपण चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. जीवनाकडून आपल्याला सर्वोत्तम हवं असतं, पण ज्या गोष्टीची अपेक्षा आपण लोकांकडून करू शकत नाही ती गोष्ट आहे परिपूर्णता. आपण परिपूर्ण नाही आहोत. आपल्याला कुठेही परिपूर्ण चर्च मिळणार नाही, आपल्याला परिपूर्ण नोकरी आढळणार नाही, विवाहासाठी कुठेही परिपूर्ण अशी व्यक्ती सापडणार नाही, परिपूर्ण अशी मुलं असणार नाहीत. परिपूर्ण आपण असतो तर येशूची गरजच नसती, नाही का? आपल्या सगळ्यांमध्ये कमतरता आहेत आणि चांगुलपणाही आहे, पण आपण सगळे अशक्त आहोत. आणि त्यामुळेच बायबल आपल्याला हा संदेश देतं की आपण तत्परतेने क्षमा करायला हवी आणि आपण क्षमा करण्यात तत्पर असायला हवं. आपण प्रत्येकातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला हवा आणि आपण कसंही करून दयाळू वृत्ती ही धारण करायलाच हवी. जिथे आपला पहिला प्रतिसाद असतो, एक सांगू, त्याची चिंता करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस, ही मोठी गोष्ट नाही, माझ्या हातूनही चुका होतात, असं न म्हणता की काय तू माझ्याशी असं वागूच कसं शकलास. त्याच्या मागचा सूर कसा असतो, इतकी मोठी घोडचूक करण्या इतका. तू मूर्ख कसा आहेस आणि वर तू मला अक्कल शिकवतोयस मला. बघा, नम्र व्यक्तीला आपल्या उणीवा ठाऊक असतात. नम्र व्यक्तीला हे ठाऊक असतं की जर देवाची कृपा नसती तर देवाची दया नसती, देवाची प्रीती नसती, देवाची क्षमाशीलता नसती, देवाची करुणा नसती, ओ बापरे, तर आपली काय गत झाली असती. म्हणूनच मत्तयातली ही गोष्ट फार महत्वाची आहे. जेव्हा पेत्र म्हणाला, मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी. हे खूप छान आहे, मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी. मला वाटतं पेत्राला वाटलं याला मर्यादा असावी. आपल्यालाही असं वाटतं. मी असा विचार करते, बघा, जर तू पुन्हा हे केलंस, माझा कडेलोट झालाच म्हणून समज. मग येशूने फक्त एकच गोष्ट सांगितली, ज्यातला मनुष्य आपलं कर्ज फेडू शकत नव्हता. त्याने कर्जमाफीची याचना केली आणि धन्याने त्याला माफ केलं. आणि मग तोच तो मनुष्य बघा, जर तुम्ही आज संतप्त असाल तर तुम्ही तो आहात. मी म्हटलं, जर तुम्ही रागात असाल तर तुम्हीच तो मनुष्य आहात. कारण तुम्ही आपलं कर्ज फेडू शकत नव्हतात आणि तुम्ही देवाकडे क्षमा मागितली, त्याने ती पटकन दिली. तो तुमच्याशी दयाळू होता. आणि आपण आपला अशक्तपणा घेऊन प्रत्येक वेळी त्याच्याकडे जात असतो तेव्हा तो आपल्याशी दयाळूपणाने वागतो प्रत्येक वेळी. म्हणून जे लोक आपल्याला दुखावतात त्यांना क्षमा करणं आपण नाकारू शकतो. सगळे शांत झाले. लोकांकडून तुम्ही कसली अपेक्षा करता. देव आणि माझ्यात अनेक वर्ष समस्या होत्या. शेवटी आम्ही एकमेकांना जसे आहोत तसे स्वीकारलं आणि आम्ही एकमेकांना किचनमध्ये भेटलो आणि एकमेकांशी हात मिळवले आणि एकमेकांकडे पाहून मी म्हटलं, तू आहात तसा मी तुला स्वीकारतेय.
आणि तो म्हणाला, तू आहेस तशी मी तुला स्वीकारतोय. याचा अर्थ असा नाही की आम्हाला बदलण्याची गरज नाही, पण एक सांगू, फक्त देवच लोकांना बदलतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आगपाखड करून ते जसे त्यातून बदलू शकत नाहीत, कारण तुम्हाला अनुकूल होण्यासाठी ते बदलतील. पण जर देव त्यांच्या हृदयात कार्य करत नाही, तर त्यांनी काहीही केलं तरी, तुम्ही सांगितलेलं थांबवलं तरी, ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर पडणारच आणि दुसऱ्या मार्गाने ते फुगून येणार. म्हणूनच लोकांसाठी प्रार्थना करणं हा उत्तम मार्ग आहे. आणि हो, तुम्ही लोकांशी बोलू शकता. दयेचा अर्थ सामना करायचं टाळणं असा नाहीये. येशूने सामना केला, त्याने लोकांचा सामना केला, समस्यांचा सामना केला, त्याने लोकांवर प्रीती केली. तुम्ही प्रत्येकाकडून परिपूर्णतेची अपेक्षा करणं सोडून द्यायला हवं, कारण आपल्यातील कोणीही परिपूर्ण नाही. बघा, आपण लोकांसोबत जितका वेळ घालवतो तितकी जास्त शक्यता असते आपण दुखावले जाण्याची किंवा त्यांच्या चुका दिसण्याची. आणि म्हणून लोकांच्या अपयशाबद्दल सहानुभूती बाळगायला आपण शिकायला हवं, कारण आपण हे विसरायला नको की आपल्या जीवनातही आपल्याला याच सहानुभूतीची गरज भासू शकते. आणि म्हणून आपण चांगले नातेसंबंध जपायला हवेत आणि त्यासाठी आपण लगेच क्षमा करायला हवी. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.